कबनूर चंदूर मार्गावरील ओढ्याजवळ पायल बॅग आणि पान शॉपवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून गुटखा, गांजा आणि विदेशी मद्याचा साठा जप्त केला। आज दुपारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय। उशिरापर्यंत जप्त केलेल्या साठ्याची पोलीस ठाण्यात मोजदाद सुरू होती। संशयितांनी हा साठा कोणाकडून आणला याची पोलीस चौकशी करतायत। इचलकरंजीसह परिसरात अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन करण्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 15 दिवसात पोलिसांनी कारवाई करून MD मेफेड्रॉन इंजेक्शन विकणाऱ्या तिघांना अटक करून पावडर स्वरूपातील सुमारे 5.7 लाखाचा मेफेड्रॉनचा साठा जप्त केला। शहर परिसरात गांजा विक्रीचे प्रकार आणि चोरी छुपे अंमली पदार्थ मद्याची विक्री सुरूच आहे। कबनूर चंदूर मार्गावरील ओढ्याजवळ पायल हॉल, पायल बॅग आणि पान शॉप आहे। या ठिकाणी विदेशी मद्य तसंच अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यातून आज पथकानं त्या ठिकाणी सुरुवातीला मद्य खरेदीसाठी एकाला पाठवलं आणि काही कालावधीनंतर गांजा खरेदीसाठी पाठवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली। त्या ठिकाणी मद्य आणि गांजा विक्री होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलिसांनी छापा टाकला असता दुकानातील फ्रीजमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्या। तसंच दुकान आणि दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये गुटखा, चरस, गांजा आणि अंमली पदार्थ सेवनासाठीचे पाईप, विदेशी मद्याचा साठा आढळला। या प्रकरणी उमेश वसवाडे, योगेश वसवाडे आणि उदय वसवाडे या तिघांना ताब्यात घेतलं असून चरस, गांजा, मद्य साठ्यासह अंमली पदार्थ सेवनासाठीच्या साहित्याचा साठा जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली होती। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांच्यासह उर्मिला खोत, रावसाहेब कसेकर, सुनील बाईत सहभागी झाले होते। दरम्यान उशिरापर्यंत जप्त केलेल्या साठ्याची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोजदाद सुरू होती। तसंच संशयितांनी हा साठा कोणाकडून आणला याची पोलीस चौकशी करतायत।